श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। बालमबाबा फाउंडेशनचा व्यसनमुक्तीसाठी समाजाला जागवणारा एक प्रेरणादायी पुढाकार। डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या विचारांनी व्यसनमुक्त जीवनाचा नवा मार्ग दाखवलाय। नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात बदलणाऱ्या जीवनांची साक्ष देणारा हा कार्यक्रम नाशिकमध्ये संपन्न झाला। पाहूया सविस्तर वृत्त। व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल नाशिकमध्ये उचलण्यात आलंय। बालमबाबा फाउंडेशन आणि नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती या ज्वलंत सामाजिक विषयावर सिन्नर तालुक्यातील मुंडेगाव येथे विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। बालमबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जाकीर शेख यांच्या पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम साकार झाला। काही दिवसांपूर्वी डॉक्टर जाकीर शेख यांनी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिली। तेथील व्यसनाधीन आणि पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींना योग्य दिशा आणि प्रेरणा मिळावी या सामाजिक जाणीवेतून या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थेचे संचालक मधुकर गीते यांनी प्रास्ताविक करत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रवासाची अधिक माहिती दिली। कुणीतरी फळाला आला असं मला वाटतं आणि आज पंचकृषीतील आणि वडांगी गावचं सगळे मित्र हे घडलं डॉक्टरांच्या एका येण्यामुळं हा सगळा मित्र परिवार, हा सगळा परिवार जोडला गेला। मी सर्वात प्रथम आपलं सगळ्यांचं मनपूर्वक नवोदय परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतोय। नाहीये हा प्रवास 2000 मध्ये हा विचार आला आणि व्यसनमुक्ती केंद्र ग्रामीण भागात चालू करावं या माध्यमाचा विचार आला आणि 2002 मध्ये हे जर करायचं असेल तर मला माझी नोकरी सोडावं लागेल हा विचार केला आणि नोकरी सोडली। ऐन मुलांचं शिक्षण चालू होतं आणि मध्यमच्या काळामध्ये कुठेही पुढं काही दिसत नव्हतं। अशा काळामध्ये नोकरी सोडली आणि गावाला आलो। गावाला आल्यानंतर हा प्रवास चालू केला, पण गावच्या बऱ्याच मित्रांना हे नाही समजलं की हे काय असतं, व्यसनमुक्ती केंद्र काय असतं नाही समजलं। थोडा गोंधळ झाला आणि आमचे वकील सुखदेवरावजी गीते, वसंतरावजी गीते, जयवंतरावजी गीते, प्रकाश गीते आणि विनायक गीते या मंडळीनं मला हा प्रकल्प उभा करण्यासाठी 1.5 एकर जागा दिली आणि 1.5 एकर जागेमध्ये आम्ही हळूहळू आमच्या मित्रांच्या मदतीनं हे काम चालू केलं। पण गैरसमज इतका मोठा झाला की तो प्रकल्प मला जागेवरती थांबावा लागला। 2-3 वर्ष परिश्रम घेतले, समजावलं, पण तो परिश्रम न करायला तो प्रकल्प मला थांबावा लागला आणि तो प्रकल्प मी माझ्या शेतामध्ये चालू केला आणि जो काय माझ्या मुलीने मला बंगला बांधून दिला होता त्या बंगल्यामध्ये हा प्रोग्राम चालू केला। एवढा मोठा परिवार आणणं ही सोपी गोष्ट नाहीये। डॉक्टरांचं प्रेम, डॉक्टरांचा आदर्श या सगळ्या लोकांनी पाहिला आणि म्हणून एकदा मी पुन्हा एकदा आदर्श त्यांचं सत्कार आणि स्वागत करतोय, इतकंच बोलतो। पण भविष्यामध्ये हा प्रकल्प थांबण्याजोगता नाही, ही समस्या खूप मोठी आहे। या समस्यांना आपल्या सारख्यांचे हात लागल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही, कारण मनोरुग्णांचं दुःख, मनोरुग्णांच्या वेदना या अतिशय भयानक आहे। त्यासाठी मला आपल्या सगळ्यांची गरज आहे। हा प्रकल्प पुढे पुढे जावा, अनेक मनोरुग्णांना सपोर्ट मिळावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं इतकीच इच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक बदल आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दात मांडले। त्यांच्या मार्गदर्शक विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा आणि सकारात्मक दिशा मिळाली। या ठिकाणी मधुकर अण्णा गीते साहेब हे मेंटल रिटार्ड अँड ड्रग ॲडिक्शन
जे की मी देखील त्या कामासाठी प्रयत्न केला किंवा माझा इच्छा असते, पण ते एवढं अवघड काम आहे. असं अवघड काम जे त्यांनी सुरू केलं आहे, ज्यांना हे मनात इच्छा आहे त्यासाठी जरी सपोर्ट केला तरी याच्यासाठी देवा केला अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे खरंच एक समाधानाची जे सेल्फ ॲक्च्युलायझेशन शेवटची स्टेज आहे, माणसाला अंतिम सत्य तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि या ठिकाणी सर्वांच्या धमन्यांमध्ये सारखंच रक्त वाहतं. त्यामुळे देव त्यांनी माणसात पाहिला, कुठला जाती धर्म पंथ न पाळता जे डेस्टिट्यूट म्हणजे मेंटल रिटार्ड असतील किंवा ड्रग ॲडिक्शन्स लोक असतील त्यांना आणून या ठिकाणी इतकं मोठं काम करतात. आणि त्या ठिकाणी समाजाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. हे लक्ष वेधण्याचं काम समाजामध्ये जसं 4 पिलर काम करत असतात बिल्डिंगसाठी, तसं डॉक्टर झाकीर शेख साहेब जे आमचे जुने मित्र आहेत त्यांनी हा योग या ठिकाणी घडवून आणला. जे माझ्यामध्ये धाडस नव्हतं मेंटल रिटार्ड किंवा ॲडिक्शनच्या लोकांसाठी काही करण्याचं, ते धाडस या ठिकाणी खरोखर मला निर्माण केलं. आणि यापुढे सक्रिय सपोर्टिव्ह सहभाग या सगळ्या निमित्ताने घेण्याची जी काही इच्छा त्यांनी माझ्यासोबतच अजून काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत. बालमबाबा फाउंडेशन आणि नवोदय व्यसनमुक्ती केंद्र तसेच निराधार आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या दिशादर्शक व्याख्यानमालेचे वक्ते नाशिक शहराचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माझे मार्गदर्शक डॉक्टर सीतारामजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे माझ्या या कामाला नेहमी सपोर्ट करणारे या नवोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकरांना गीते, माझ्याबरोबर आलेले नाशिकवरून निवृत्ती महाराज हरिगळे, अर्जुनभाई ठिळे, अनिल शेठ चौगुले, संजयजी जाधव, संपतराव देवगिरे, रत्नाकरजी गायकवाड, नागर गुले सर, त्याच्यानंतर राजेशजी गडाख, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले वडाळी परिसरातील माझे सर्व इथे चिंतक सर. आज आम्हाला आमचे मित्र डॉक्टर झाकीर शेख यांच्यामुळे एक चांगला दिवस पाहायला मिळाला. आज आम्ही या ठिकाणी आलो. असे मधुकरचे गीते यांनी जो काही इथे उपक्रम चांगला राबवलेला आहे, तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे, अजून त्यांचं बऱ्याचशा काही गोष्टी इथं त्यांनी चालू केलेल्या आहे. आणि त्यासाठी आम्हाला लाभले सगळ्यात मोठे ECB जे आमच्याकडे होते, डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब असतील, आमचे सगळे मित्र कंपनी. आज आम्ही इथे आलो. आज खऱ्या अर्थाने चांगलं वाटलं का कोणीतरी कोणासाठी तरी काहीतरी काम करतंय. अनेक ठिकाणी आपण भाषण करत असतो, बोलत असतो, अनेक लोकांना काहीतरी सांगत असतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण स्वतःपासून एखादी गोष्ट चालू करत असतो त्याला खरंच एक चांगल्या कामाची सुरुवात आपण म्हणत असतो. त्यामुळे मनापासून मी डॉक्टर झाकीर शेख यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ह्या चांगल्या ठिकाणी आम्हाला इथे घेऊन आले. आणि शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देईल मधुकर गीते साहेबांना सुद्धा, तर त्यांनी खूप चांगला उपक्रम. आज आमच्या बालमबाबा फाउंडेशन आणि सर्व डॉक्टर झाकीर शेख यांच्या मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आमचे जे व्यसनाधीन झालेले बांधव असतील आणि काही मनोरुग्ण या सर्व लोकांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे आणि त्यांच्यात व्यसनाधीनता कमी करून व्यक्तिमत्व घडवण्यापर्यंतचं काम आमच्या परिसरातील मधुकरांना गीते करतायत. ह्या कामाला आपला खारीचा वाटा असावा या भावनेतून डॉक्टर झाकीर शेख साहेब आपला सर्व मित्रपरिवार या ठिकाणी घेऊन आले आणि समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सर्वांनी या ठिकाणी सर्वांना मदतीचं आवाहन केलं. आणि पाहता पाहता प्रत्येक जण छोटी मोठी मदत करण्याचं आश्वस्त करून आणि काही जण प्रत्यक्षात या ठिकाणी लगेच मदत करतायत. हे आजच्या कार्यक्रमाचं फलित असं समजायला लागेल. माणूस ही एकच जात आणि माणुसकी हा एकच धर्म ही भावना जोपासण्याच्यासाठी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालमबाबा फाउंडेशनचे सचिव महेशजी थोरात यांनी प्रभावीपणे केले. समारोप प्रसंगी डॉक्टर झाकीर शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी बालमबाबा फाउंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यानंतर बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज असून बालमबाबा फाउंडेशनचा हा पुढाकार समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.